गाईज. आता सकाळ पण झाली आणि मी फ्रेश पण झालो. आता मी चाललोय खाली ब्रेकफास्ट करण्यासाठी. ब्रेकफास्ट झाल्यानंतर मी आज कुठेतरी जाणार आहे, अशा एका ठिकाणी ते एक्सप्लोर करायला चाललोय. तर तुम्ही तेही बघा पुढे. माझं लुक कसं आहे ते तुम्हाला मी दाखवतो. चला मग. असं काहीतरी आहे माझं आजचं लुक. तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा. पहिले ब्रेकफास्ट करूया, मग ती जागा एक्सप्लोर करूया जाऊन. इंडियाज लार्जेस्ट, तर तुम्ही गेस करा. फायनली मला टॅक्सी मिळाली आहे त्या लोकेशनला जाण्यासाठी. आता मी चाललोच आहे टॅक्सीने. अराउंड इथून अर्धा तास ते पाऊण तास लागेल मला तिथं जायला. तोपर्यंत तुम्ही पुढे बघा. आज बोललो होते की मी कुठेतरी चाललो आहे. इंडियाज लार्जेस्ट, ते आहे इंडियाज लार्जेस्ट झू पार्क. ते आहे वाईट गोरेवाडा, त्याला म्हणतात गोरेवाडा झू पार्क. ते इंडियाचं सगळ्यात मोठं झू पार्क आहे आणि ते अजून इथं बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आहे नागपूरचं, तिथंच येते. चला मग आपण मध्ये जाऊया. बघा, इथं पुढे आलं का तुम्हाला तिकीट काउंटर दिसत. इथं तिकीट घेऊ शकतात तुम्ही. आणि इथं AC बसचं तिकीट आहे. वीकडेजला 300 रुपीज आहे आणि हॉलिडेजच्या वेळेस असणार 400 रुपीज. आणि मंडेला हे क्लोज असतं. इथं नंबर पण दिला, तुम्ही तिथं तुम्ही इन्क्वायरी करू शकतात. आणि इथं जंगल ड्राईव्हसुद्धा आहे. एंट्री फी पण आहे पर पर्सननुसार 200 रुपीज. नंतर एंट्री फीज पर व्हेकल आहे. 5 सीटर असं तर 500 आणि नेचर गाईडचे 300 रुपीज असं काहीतरी आहे यांचं. आणि एंट्री टायमिंग्स आहे 6 ते 9, 2:30 ते 5:30. चला मग आपण इकडे येऊन तिकीट घेऊया. मला ना तिकीट हवं होतं. किती लोक आहे? एकच आहे मी. एक तास. चालेल मग. तुम्ही तिकीट काउंटरमधून बाहेर येताच तुम्हाला असं खूप साऱ्या गोष्टी इथं बघायला मिळणार. पुढे येताच तुम्हाला प्रिंटिंग गिफ्ट स्टोअर बघायला मिळेल. ते माझ्या लेफ्ट हँड साईडला आहे, हे बघा. आणि त्याच राईट हँड साईडला इथं तुम्हाला फूड कोर्ट मिळेल. त्याला गोरेवाडा फूड कोर्ट बोललं जातं. आणि तिथं छोले समोसा खूप छान भेटतो आणि मी तो ट्राय पण केला होता. आणि मी थोडे व्हिडिओज पण काढले, तेही तुम्ही पुढे बघा. ही आहे जंगल सफारीची AC बस. खूप छान आहे. तिथं तुम्ही लुकच बघणार तर इथं तुम्हाला खूप छान दिसणार. इंडियाज लार्जेस्ट झू इथं लिहिलं आहे त्यांनी. आणि इथूनच आपण राईड करणार आहे. ही बघा, अजून एक आहे दुसरी बस, AC बसच आहे ही पण. इथं पण त्यांनी असे खूप छान प्रकारे स्टिकर्स लावले, जसं की भालू आहे, नंतर लेपर्ड्स आहे, टायगर्स आहे, देन डिअर आहे. खूप असं छान प्रकारे बसला त्यांनी रिनोव्हेट केलं आहे. बस आली आपली. आता बसमध्ये जाऊन बसूया. सीट नंबर पण आहे इथं माझं 15. मी तुम्हाला तेव्हाच बोललो. चला मग आपण मध्ये जाऊया. AC बस आहे आपली सेंट्रलाइज. माझी विंडो साईडची सीट आहे 15 नंबरची. चला आता बस चालू झाली सफारीसाठी, जंगल राईडसाठी. आता आपण चाललो आहे. बघूया आता इथून स्टार्टच होईल, तर मी तुम्हाला पुढे दाखवतो. तरी आता इथून स्टार्ट झाली पुढे. बघू आता काय काय दिसतं आपल्याला.
हे लोक आता इथं शोधतात आहे काय सापडतं का नाही ते. बघूया कोणाला दिसतो. हा बघा इथे लेपर्ड दिसत असेल तुम्हाला. तो मस्त असा झोपलेला आहे. बघू आपल्याला अजून काय दिसतं. आपण इथे एक मस्त छान प्रकारे झोपलेलं दिसतं तुम्हाला लेपर्ड. बघा सगळे झोपलेले दिसत आहे का काय आपल्याला. आणि झोपा काढताय तुम्ही त्यांना. नहीं नहीं ढूंढ रहे क्या? हाँ तो ढूंढ रहे हैं. किधर है? राइट साइड में पलाश का ट्री दिख रहा है क्या गिरा हुआ? राइट साइड में पलाश का ट्री नीचे जो गिरा हुआ है ना उसके नीचे देखो. वो है पलाश. राइट साइड में पलाश का ट्री नीचे जो गिरा हुआ है. पूरे की फोटो ही नहीं आ रहे. सगळे झोपलेच वाटतं. झोपवले का काय निघाला. हा हा तो हलतोय ना. हलतोय बसलाय. तो बसलाय. आता इकडे पुढे बघितलं असणार लेपर्ड एकदम असं जवळ सामोरचं बघितलं. हा निकाला मैंने निकाला. सगळे एन्जॉय करताय इथं आणि मलाही खूप मजा येते. वर्थ इट बोलू शकतो आपण. पुढे आपल्याला भालू पण दिसणार आहे जंगल सफारीमध्ये. राईट साईडला पुढे भालू पण बघायला मिळणार. ते पण मी तुम्हाला पुढे गेल्यावर दाखवतो. तो तिथं बसला आहे झाडाच्या इथं. चला मग आपण तुम्हाला मी दाखवतो. केस कमी झाले का त्याचे? ते काका बोलतात केस कमी झाले त्याचे गरमीमुळे. खरं कमी तर दिसतातच आहे. शुक्रमुर्ग, चितळ, संगाई, बारशिंग, सांबळ, नीलगाय, काळवीट, चिंकारा, मग इथं कुरंग आहे. मग पुढे तुम्हाला इथं सारंग पण दिसणार. सांबर, चितळ, भेकर ही सगळे हरणाचे प्रकार पण तुम्हाला त्यात 500 पर्यंतचे प्रजातीचे हरिण सुद्धा इथं आहे. ते सगळे डिअरची फॅमिलीच दिसते तुम्हाला. नाही हो तो बदक थोडी आहे. किती गधा नाही हो. इथं हरणांची सगळी फॅमिली बघितली असणार. जसं डिअर होतं, चिंकारा, भाकर, सांबर सगळेच होते बघितले असणार. चला मग आता आपण पुढे जरा दुसरं काय बघायला नाही. वाईट बघाय बघा. ब्लॅक बक इथे तुम्हाला पाहिजे दिसतच. तुम्हाला दाखवतो. कोणता संगाई डिअर कोणता आहे बोलते? बघा इथं समोरच आहे. हा बघा हा 4 शिंग जवळ. हा बघा इथे तुम्हाला पिकॉक दिसायला भेटेल.
अल्बिनो ब्लॅक डॉग, बार्किंग डिअर आणि स्पॉटेड डिअर सुद्धा येतात. आता टायगर सफारी चालू होते. आता टायगर येतीलच आहे, तुम्हाला मी पुढे दाखवतो. मस्त एकदम. आणि आत्तापर्यंत मी सगळी सफारी मस्त एन्जॉय केली आहे. आता टायगर सफारीचा टायमिंग आला आहे आणि थोडंसं शांतता ठेवून आपल्याला पुढे बघायला दिसेल. चला मग. अरे जल्दी खोलो. अरे ती चालली जाईल तिकडं केली. सर्व व्यवस्थित राहा, जेणेकरून आपण सामोरला तुम्हाला तुम्ही पडल्या नाही पाहिजे याची गरज असते. फक्त पाहिजे सामोर काय शकतात. राजकुमार टायगर उठला आता. खूपच जवळ आहे हा आता रेणुका. नशीब पाण्यासाठी आलाय तो. अरे कान लागले. ये टाइग्रेस है और जो पानी में बैठ रहा है वो राजकुमार टाइगर है. अशा प्रकारे जंगल सफारी संपली. खूप मजा आली. टायगर सफारी झालं, लेपर्ड सफारी झालं, डिअर झालं, भालू झालं. बघायला खूप मजा आली. असं झालं ते की आम्ही एका बसमध्ये कैद होतो आणि ते लोक मस्त बाहेर फिरत होते. चला मग आता आपण पुढे जाऊन त्या काकांच्या रिॲक्शन घेऊया. ते खूपच एन्जॉय करत होते. चला आपण त्यांचे रिॲक्शन घेऊया. त्यांना कशी वाटली. स्टँडिंग नाही आहे, 1 घंटा पाहिजे, 1 तास पाहिजे. अजून 1 तास पाहिजे. तुम्हाला कसं वाटलं. मस्तच. प्राणी जास्त पाहिजे होते ना अजून. आपल्याला 2च टायगर बघायला भेटले. थोडे अजून जास्त असले असते तर अजून मजा आली असती. पण किती पण आपल्याला जवळून बघायला भेटले. तेच लेपर्ड पण एकदम असं जवळून बघायला भेटले. नाही तर बाकीचे रस्त्यावरून एक क्रॉस करून गेल्यानंतर टायगर पण तसेच गेला आणि नंतर पाण्यात गेले, ते पण मस्त बघायला भेटला. तसं बाकीच्यांना अजून काय माहित भेटतं का नाही भेटत. म्हणजे आपण एन्जॉय केला. बघायला गेला तर एन्जॉय तर केला. चला मग. हा, जे बघायला गेलो ते सगळ्या गोष्टी बघायला मिळाल्या आपल्याला तिथं. चला मग. तुम्ही आता चालले. चला 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 चला. मी पण जातो. चला. इथून दुसरी बस चालली आहे. ते दुसरे लोक चालले जंगल सफारीसाठी इकडनं. तुम्ही आता बघितलंच असणार की जंगल सफारी कशी होती ती, आणि तुम्हाला कशी वाटली तेही तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा. आम्ही लेपर्ड्स बघितले, टायगर्स बघितले, नंतर डिअर्स पण बघितले, बार्किंग डिअर, बगडक डिअर्स, असे खूप सारे प्रकारचे स्पॉटेड डिअर बघितले. असे झूची जर्नी आता इथंच एंड करतो आणि बघू दुसरं अजून काय लोकेशन भेटलं तर ठीक आहे, बघायला मिळालं तर. चला मग हा व्लॉग आपण आता इथंच एंड करूया आणि नेक्स्ट व्लॉग येणार मंडेला. तोही तुम्ही पुढे सकाळी 11 वाजता जाऊन बघा.